सांसों में छिपा है ये, पुरखों की कृपा है ये, दिखलाएगा रास्ता। दुनिया में प्रसिद्ध जो, अपने आप सिद्ध जो, रखना इस पे आस्था। योगारंभ हो, योगारंभ हो, योगारंभ हो, योगारंभ हो। विश्व को भेंट दी हमने ये योग है। योगारंभ हो, योगारंभ हो, जो सुलझा दे जीवन को वो योग है। जो सुलझा दे जीवन को वो योग है। बुद्धियुक्तो जहावीहा उभे सुहृददुष्कृते, तस्मात् योगाय युज्यस्व, योगः कर्मसु कौशलम्, योगः कर्मसु कौशलम्। अथ योगानुशासनम्, अथ योगानुशासनम्। भारत ने ही योग सिखाया, जग में फैलाया, विश्व ने अपनाया, नियंत्रण आया रोग पे। विश्व में जैसे है पाया जो अधिकार ये, अब आरोग्य पे है सब हो पाया योग से। सदियों से रहा है ये, सब ही ने कहा है ये, हरदम देगा आसरा। योगारंभ हो, योगारंभ हो। ये शरीर और मन का संजोग है। योगारंभ हो, योगारंभ हो, जो सुलझा दे जीवन को वो योग है। जो सुलझा दे जीवन को वो योग है। योगारंभ हो, आरंभ हो, योगारंभ हो। रिटर्न रोटेट करा असं. हा बोलू नका आपापसात. ज्यांनी बोलतात ना इथं वरती घेऊन त्यांना करायला हवं. हात दोन्ही पुढं करा आता. अरे सगळं कमी होऊन जाते. असं दिवसात एक 100 वेळा करायचं असं. हा असं 100 वेळा करायचं. हाताला जे काय मुंग्या वगैरे येतात ते कमी होतात. असं फिरवा, रोटेट करा. हात फिरवायचं नाही. हात एकदम असं टाईट सोडायचं. टाईट असं पकडायचं. फक्त हे असं फिरवायचं. टू राईट, राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट असं रोटेट करा. उजव्यापासून डाव्याला, डाव्यापासून उजव्यासाठी. राईट टू लेफ्ट, राईट टू लेफ्ट, राईट टू लेफ्ट, राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट. हसू नका कोणी. कोणी विद्यार्थी असणार नाही. हे उजव्यापासून राईट टू लेफ्ट असं फिरवायचं. आता डावा पाय घ्या.
साफ होते, कॉन्स्टिपेशन वर काय असेल तर सगळं निघून जाते. हा, ह्याला ताडासन म्हणतात. पुढचे एक आसन उजवा पाय घ्या, नंतर डाव्या पायाचा मुंडू. चला आता डावा पाय घ्या. सकाळी 15 दोन्ही काम पुढं बंद करायचं आहे. हे दोन बोट इथं वरती ठेवायचे, डोळ्यावर 3 बोट. हे पूर्ण ज्याची स्मृतीशक्ती कमी आहे त्यांनी भ्रामरी प्राणायाम लगातार दिवसातनं 21 वेळा जर केलं, त्यांची बुद्धी तीव्र होते आणि टेन्शन फ्री होते, स्ट्रेस कमी होते. ओके, भ्रामरी प्राणायाम दररोज तुम्ही भ्रामरी प्राणायाम मिनिमम 5 मिनिटं केलं पाहिजे. श्वास घ्या. ओके, माझं उजवा आहे. हा, असं डाव्या नाकावर 2 ते 5 सेकंद होल्ड करायचं आहे. ओके, घ्या. आता सोडायचं. आता पुढचं हे नाक बंद करू. करा. कपालभाती प्राणायाम म्हटलं जातं. घाम सुटला पाहिजे. करा, हलवायचं नाही शरीर. जीभ बाहेर आलं पाहिजे. हे बघा, हे चक्रासन करायचं आहे डेली. दररोज हे 2 मिनिटं चक्रासन केल्यामुळे काय होते, बॅक पेन वगैरे काही येत नाही. आसन आहे प्रत्येक जण सर्वांगासन. विद्यार्थी जीवनामध्ये तर सर्वांगासन केलं पाहिजे. ह्याच्यामुळे ब्रेनला ब्लड सप्लाय इफेक्टिव्हनेस ज्यादा होते, फायदा भरपूर. अनुलोम विलोम प्राणायाम वज्रासनावर बसून करायचं आहे. पुढचं आहे रोज 1 मिनिटापासून चालू करायचं. 5 मिनिटं हे मंडूकासन. शिक्षकांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि प्राथमिक जे शिक्षक आहेत, टीम आहेत, त्यांचं पण सर्वांचं मी आभार मानतो. ओके, धन्यवाद.